सो आम्ही न्यूमेरिकल सॉल्व करूया. At what height from the surface of the earth will the value of g be reduced by 36% from the value at the surface? Okay. Radius of earth is 6400 kilometer. So हांगा कितें दिला की at what height from the surface of the earth म्हणजे हांगासरल्यान हांगा कितली height आसा so that the value of g be reduced by 36%. So g चो value हांगा आमी at the surface g घेता राईट आणि at some height आम्ही g dash घेता. ते तुम्ही हाईट आणि डेप्थाचे प्रॉब्लेम्स जे आम्ही डेरिवेशन्स केला ते तुम्ही पयला आसतले राईट. सो तेणी कितें म्हटला की हो जो g चो व्हॅल्यू आहा तो 36% रिड्यूस जाला म्हणजे कितें इतलो कमी येयला ओके ऑफ एंड दॅट इज दिस व्हॅल्यू g dash अशें सांगला की हो रिड्यूस जाला आणि हो आमचो g dash म्हणून ओके. सो पर्सेंटेज कशी काडटात हे g चो व्हॅल्यू आसा g जर हांवें कॉमन घेतलो जाल्यार कितें जातलें 1 मायनस 36%. सो हो कितें जातलो 36% म्हणजे 36/100 जालो करेक्ट. सो 100 मायनस 36 अपॉन 100 सो हे जातलें 64 अपॉन 100 ओके. सो g इंटू 64/100 येतलो हो आमचो g dash. आता आमकां तेणी रेडियस ऑफ द अर्थ दिला r दिला r आमचो आसा 6400 किलोमीटर ओके. आणि आमकां काडूंक जाय कितें हाईट काडूंक जाय म्हणजे आमकां x काडूंक जाय आणि आमच्या कडेन जो फॉर्म्युला आसा तो कितें आहा की r स्क्वेअर अपॉन r प्लस h द होल स्क्वेअर that is g dash upon g equal to r square upon r plus h the whole square or x असा तो आमचा h. This I can write as h height. Okay. r दिला तेणी 6400 g dash आमका खबर आहा g आम्ही g's घेतली आणि okay we can substitute right. So g dash आम्ही घेतली g into 64/100 upon g equal to r square 6400 square upon 6400 plus h the whole square. Okay. आता हे होल स्क्वेअर आहा सो हो स्क्वेअर हांव त्या साइडीन व्हरत जाल्यार रूट जातलो ओके. सो हेजो रूट कितें जातलो 8/10 जातलो राइट. सो हो 64 आणि हो हांव हांगा मल्टिप्लाय करू शकता आणि 10 हांव त्या साइडीन व्हरता ओके. 8य हांव त्या साइडीन व्हरता सो तो डिवाइड जातलो कारण आमकां h काडूंक जाय न्हू सो 8 8 जा सो हे कितें जातलें 8000 जातलो आणि हो त्या साइडीन व्हरतकून मायनस 6400 जातलो सो दिस इज 0 0 आणि 4 सो 1 किलोमीटर. सो ही आमची हाईट ओके. ओके हांगा आमी होच फॉर्म्युला कित्याक यूज केला तेजे कारण म्हणजे हांगा आमची ग्रॅव्हिटी डिक्रीज जाल्या राइट. आणि ग्रॅव्हिटी केन्ना डिक्रीज जातली जेन्ना हाईट आमची चड आसतली ओके. जेन्ना हाईट चड आसता तेन्ना आमी हो फॉर्म्युला यूज करता आणि आमी दुसरे केल्ले तितून h इज व्हेरी स्मॉल कंपेर्ड टू r असलो पळय तेन्ना आमी तो बायनोमियल एक्सपान्शन लावन तो रिड्यूस केल्लो पळय फॉर्म्युला तो यूज करपाचो ओके. सो जर कितें जर आमचो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर रिड्यूस बी जाला जाल्यार आमी होच फॉर्म्युला यूज करपाचो ओके.
नेक्स्ट आमचो क्वेश्चन असा, फाइंड द पर्सेंटेज डिक्रीज इन वेट ऑफ अ बॉडी वेन टेकन 16 किलोमीटर बिलो द सर्फेस ऑफ द अर्थ. आता हांगा हो क्वेश्चन डेप्थाचो असा, म्हणजे कितले तेणी कितलो तो भितून डेप्थ असा ती पोवची पडटली. दॅट इज 16 किलोमीटर दिला आणि रेडियस ऑफ द अर्थ असा 6400 किलोमीटर. ओके, सो हेजो फॉर्म्युला कितें आसलो, जी डॅश अपॉन जी 1 मायनस एक्स अपॉन आर. करेक्ट. आमचो फुल रेडियस आणि ही डेप्थ एक्स हे जातले आर मायनस एक्स. राइट, सो g dash equal to g 1 minus x upon r. So r दिला 6400 kilometer and x is also given 16 kilometer. Okay, so percentage decrease in the weight. So g dash आणि g आमचो उरता, right? 1 minus 16 upon 6400. Okay. 1 upon 400. So हे क्रॉस मल्टिप्लाय करीत जाल्यार कितें जातले, 400 minus 1 upon 400. Okay, so g dash is equal to g into 399 upon 400. आता आमकां कितें काडूंक जाय, percentage decrease in weight of the body. Weight of the body कशी दिता आमी, weight of body is given by mg, right? So at the surface आसतलो mg and at depth आसतलो mg dash. Okay, so decrease, percentage decrease. आता आम्ही पर्सेंटेज कशी काडटा, डिक्रीज कशी काडटली पहिली, टोटल आसतलो मायनस तो जो डिफरन्स येयला तो डेप्थाचो. सो mg मायनस mg डॅश जातलो, राइट? अशें जालें. आता पर्सेंटेज काडूंक जाल्यार आमी कशें काडटा, पर्सेंटेज काडूंक जाल्यार आतां सपोज म्हाका 20तले पडले 7, ही पर्सेंटेज कशें काडटलें हांव, 7 upon 20 घेतले इंटू 100. ओके, सो हो डिफरन्स अपॉन टोटल कितलो तो. सो टोटल कितलो आसलो आमचो mg इंटू 100 करपाचो. ओके, दिस इज पर्सेंटेज डिक्रीज. सो हितून m आमचे कॅन्सल जातले अपॉन mg इंटू 100. सो g मायनस g डॅश कशें करूं शकता हांव, g अपॉन g मायनस g डॅश अपॉन g into 100. So 1 minus g dash upon g. So हांगासर आमकां g dash is equal to g into 399 upon 400 मेळ्ळा, राइट? सो तो g जर हांवें हांगा हाडलो जाल्यार g dash upon g जातलो, which will be 399 upon 400. So तो हांव हांगा घालूं शकता. सो हांगा कितें जातलें, 1 minus 399 upon 400 into 100. Okay, so हे कितें जातलें, cross multiply 1 upon 400 minus 399. So 1 upon 400 into 100. 1 upon 4. 0.25.
Okay, so percent. Okay.